हरिओम. भगवंत अर्जुनाला म्हणतात, तुझ्यामुळेच या त्रिभुवनाला अस्तित्व आहे का? अरे, ही विश्वरचना सनातन आहे. या सृष्टीच्या निर्मितीच्या मागं एक सर्वश्रेष्ठ असं सर्वशक्तिमान कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारं आकुंठित सत्ता वैभव आहे. झाडाचं पान देखील त्याच सत्तेने हलतं. त्या सत्तेच्या मनात जे असेल तेच घडून येतं. ज्या अर्थी सर्व सृष्टी व्यवहार नियमांनी चालतात, त्या अर्थी त्याला कोणीतरी नियामक असलाच पाहिजे. जसं पाण्यावर तरंग येतात, नष्ट होतात, पुन्हा येतात. तरंग आपले वेगळे अस्तित्व दाखवत असले तरी पाणीच अनेक तरंगरूपाने नटलेले असते. तसे दृश्य विश्व विविधतेने नटले असले तरी त्याच्या पाठीमागे एकच ब्रह्माची सत्ता असते. शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था आपण प्रत्यक्ष बघत असतो. जन्मल्यावर जे आत्मतत्व विराजमान होते तेच मृत्यूपर्यंत कायम असते. जे आत्मतत्व सूक्ष्म कीटकातही आहे तेच विशालकाय हत्तीमध्येही विराजमान आहे. पण असे आहे तर हे आत्मतत्व किंवा चैतन्य आपल्याला समजत का नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना माऊली म्हणतात, एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण तीही आकळिले जे अंतःकरण म्हणूनी भ्रमे. म्हणजे इंद्रियांकडे अर्थात विषय उपभोगाकडं जीवाची ओढ असल्यामुळं जीवाला आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान होऊ देत नाही. इंद्रियाला अनुकूल असे विषय मिळाले की सुख वाटतं, मिळाले नाहीत की दुःख होतं. इंद्रिय ही जन्मतःच बहिर्मुख असल्यामुळं विषयाकडं आपोआप वळली जातात. पण ज्या महापुरुषांना आत्मसुखाची गोडी लागली आहे ते असे इंद्रियांचे लाड पुरवत नाहीत. ते इंद्रियांवर आपली पूर्ण सत्ता गाजवतात. म्हणून माऊली म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. देह या उपाधीमध्ये असणारं चैतन्य गुप्त रूपात असतं. तसे सर्वत्र सत्ता असणाऱ्या गुप्त चैतन्याची ओळख करून घेण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करावे लागतात. हेच संतांचं काम आहे. उपाधीमध्ये गुप्त असलेल्या चैतन्याची ओळख करून घेणे म्हणजेच तत्वमसी या ज्ञानाची अनुभूती करून घेणे होय. समर्थ रामदासांनी देखील ज्ञानाची व्याख्या करताना श्रीमद दासबोधामध्ये सांगितले आहे की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. मी वास्तविक कोण आहे, माझं खरं स्वरूप काय आहे इत्यादी प्रश्नांच्या उत्तराचा शोध म्हणजेच अध्यात्मशास्त्र. पण असा शोध घ्यावा असं आपल्याला वाटतच नाही, हे संतांचं सर्वात मोठं शल्य आहे. जसे एखाद्या दिव्यावर भांडे झाकल्यामुळे दिव्याचे अस्तित्व असूनही समजणार नाही, प्रत्ययास येणार नाही, पण त्याच दिव्यावर काच ठेवली तर मग दिवा प्रत्ययाला येतो. तसे आपले अंतःकरण विकारांमुळे झाकोळले गेले आहे. त्यामुळे त्यातील आत्मरूप दीप प्रत्ययाला येत नाही. म्हणून अंतःकरण विकाररहित होऊन स्वच्छ झालं की आत्मरूपाचं दर्शन होतं आणि ज्ञानी पुरुष याचा नेहमीच अनुभव घेत असतात, असं माऊलींचं सांगणं आहे. बुद्धीचा निश्चय करून आत्मज्ञान झालेले महापुरुष ज्ञानीजन कायम ब्रह्मभावातच परायण असल्याने त्यांची ब्रह्मनिष्ठा पूर्णत्वास पोचलेली असते. हे सांगताना माऊली ओवी रचतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आज याच ओवीचा मनामध्ये सतत चिंतन मनन करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी.